हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आजचा रंग आहे निळा, त्याच्यामुळे निळी साडी घातलेली आहे। सकाळी सकाळी छान फ्रेश होऊन पहिली देवाची पूजा वगैरे करून घेतली। खूप छान वाटतं सणासुदीच्या दिवसांमध्ये देवाची पूजा वगैरे करून घेतली। अखंड दिवा लावला, त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ तेल भरावं लागतं। त्यासोबतच म्हटलं आज फराळासाठी छान राजगिऱ्याची भाजी आणि वरई पिठाची भाकरी बनवणार आहे। तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते। आता बघा, कोणतीही पालेभाजी असली की ती ना धुताना मीठ घालून थोडंसं धुवायचं, म्हणजे पालेभाज्यांमध्ये असलेली माती दगड वगैरे सगळं निघून जातं आणि भाजी खूप स्वच्छ निघते। इथं बघा 3-4 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। आता ही उपवासाची राजगिऱ्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी आहे बरं का। कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, बारीक चिरून घेतलेल्या 2-3 मिरच्या घालायच्या, स्वच्छ धुवून घेतलेली राजगिऱ्याची भाजी घालायची आणि मस्तपैकी मध्यम गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची। इथे मिक्स करून घ्यायची, मीठ घालून घ्यायचं, म्हणजे मिठाने पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच भाजी शिजवून घ्यायची आणि एक 5 मिनिटं मध्यम गॅसवरती भाजी झाकून घ्यायची। मला एका साईडला भाकरी करायची होती म्हणून पलीकडच्या साईडला मी भाजी शिजायला ठेवली। त्यासोबतच एका साईडला अशी मस्त वरईच्या पिठाची भाकरी मी बनवणार आहे उपवासासाठी। तुम्ही फराळाला काय बनवलं असते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मस्त अशी आपली भाकरी थापून घ्यायची आहे। तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे, म्हणजेच तिसरी माळ आहे। देवी चंद्रघंटा यांची पूजा केली जाते। देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला दुधापासून बनवलेल्या मिठाई, खीर किंवा बर्फी अर्पण केली जाते। यामुळे जीवनातील दुःख व संकटे दूर होतात असे मानले जाते। देवीच्या डोक्यावरती चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे म्हटले जाते। देवीच्या हातामध्ये त्रिशूल, धनुष्य, गदा आणि तलवार आदी शस्त्रे दिसतात। इथं मस्त आपली वरई पिठाची भाकरी बनवून तयार आहे आणि एका साईडला आपली राजगिऱ्याची भाजी सुद्धा होत आहे। भाजीमधले पाणी आटले की त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं 2-3 चमचे। मस्त अशी उपवासाची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। इतर वेळी बनवलेली भाजी एवढी काही टेस्टी लागत नाही, पण उपवासाच्या ज्या भाज्या आपण साध्या सिंपल बनवतो ना त्या खूपच टेस्टी लागतात, असं कोणाकोणाचं मत आहे। माझं तर मत हेच आहे बाबा, खूपच टेस्टी अशी भाज्या बनतात। भेंडीची भाजी म्हणा, राजगिऱ्याची भाजी म्हणा। मला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि हा घास तुमच्यासाठी आहे, पटकन करा आणि खाऊन घ्या। त्याच्यानंतर घरातलं काम वगैरे आवरून मी गेले आमच्या इथल्या देवीच्याच मंदिरामध्ये, जवळच मंदिर आहे तिथे गेल्यानंतर इथं हार फुल घेण्यासाठी गेलो। तेव्हा इथं छान असं देवीचा मुखवटा तुम्ही बघू शकता, किती छान सजून ठेवलेला आहे। देवीला हार फुल वगैरे घेतलं, त्याच्यानंतर दर्शनाला आतमध्ये गेलो। गर्दी एवढी काही फार नव्हती, खूप छान दर्शन झालं आणि निवांत दर्शन झाले एकदम। हे आमच्या मोठ्या ताई, मी आणि आमची शेजारची वगैरे असं आम्ही गेलो होतो। हे देवीचं रूप बघून ना अक्षरशः अंगावर काटाच आला। 2 दिवस झाले तरी देवीच्या दर्शनाला काही जाणंच होईना। म्हटलं आज कसंही करून टाइम काढून जायचंच। तिथे गेल्यानंतर खूप खास व्यक्ती आम्हाला भेटल्या, त्यांच्यासोबत थोडेसे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले। आमच्या पिंपरी चिंचवडच्या महापौर आदरणीय मायताई ढोरे या तिथे आल्या होत्या दर्शनाला। खूप छान मनमिळावू स्वभाव आहे त्यांचा, त्यांच्यासोबत थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले। देवीचे दर्शन करून घरी आल्यानंतर मुलांना आहोंना चहा दिला, मी सुद्धा घेतला। चला इथेच व्हिडिओ एंड करते।